श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशीच्या जातकांनो, थांबा. जर तुमची रास मकर असेल तर हा व्हिडिओ चुकूनही चुकवू नका. येत्या 15 जूनच्या भयंकर महाअमावस्येनंतर तुमच्या संपूर्ण ब्रह्मांडात एक विलक्षण उलथापालथ होणार आहे. एक अशी अद्भुत आणि दिव्य शक्ती थेट तुमच्या घरात पाऊल ठेवणार आहे, म्हणजे तुमच्या आयुष्यातील दुःख आणि गरिबीचा समूळ उच्चाटन करणार आहे. आणि सर्वात मोठा धक्का, त्या एका व्यक्तीचे नाव कानावर पडताच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागेल. हा कोणताही सामान्य योगायोग नाही, तर 15 जूनच्या काळोख्या अमावस्येनंतर घडणारा साक्षात ईश्वरी संकेत आहे. नमस्कार. स्वभावाने अत्यंत व्यावहारिक, कष्टाळू, पण गेल्या काही काळापासून साडेसातीच्या अंतिम चरणात मानसिक आणि आर्थिक त्रासाचे डोंगर सहन करणाऱ्या भाग्यवान मकर राशीच्या जातकांनो, अत्यंत सावधान, कारण येत्या 15 जूनच्या महाअमावस्येनंतर तुमच्या नशिबाचे संपूर्ण चक्र एका रात्रीत उलट फिरणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या मरण यातना सहन करत आहात, ज्या एकाकीपणाच्या अंधारात, नातेवाईकाच्या टोमण्यात आणि पैशाच्या तणावात जगत आहात, तो सगळा छळ आता संपणार आहे. ब्रह्मांडात अशा काही गुप्त हालचाली सुरू झाल्या आहेत, ज्यामुळे या अमावस्येची काळ रात्र सरताच एक दिव्य शक्ती तुमच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील दुःख आणि गरिबीचा समूळ उच्चाटन करणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यासोबत घडणाऱ्या या गोष्टी निव्वळ एक योगायोग आहेत, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. ज्योतिषशास्त्राच्या सर्वात गुप्त सिद्धांतानुसार जेव्हा एखादी महाशक्ती या अमावस्येच्या काळोखानंतर तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, तेव्हा ती आधी काही भयंकर आणि वेगळे संकेत देते. 15 जूनच्या अमावस्येनंतर तुमच्या घरात एका अशा रूपाचे आगमन होणार आहे, ज्याचे नाव ऐकूनच तुमच्या अंगावर काटा येईल आणि डोळे आनंद अश्रूंनी घळाघळा पाणवतील. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तुमच्या सर्व संकटाचा नाश करण्यासाठी एखादा चमत्कारी युगपुरुष वाटसरू बनून येणार तुमच्या दारावर. एखादा सिद्ध साधू गुप्त कानमंत्र द्यायला येणार, की थेट तुमच्याच घरात एका लहान बाळाच्या रूपाने साक्षात कुलदीपक जन्माला येणार आहे. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या रहस्याचा पर्दाफाश आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आम्ही करणार आहोत. शेवटपर्यंत नक्की पहा. मकर राशीच्या जातकांनो, येत्या 15 जून रोजी उजाडणारी ही अमावस्या तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक असा धक्का देणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अनेकदा लोक अमावस्येच्या नावाने प्रचंड घाबरतात, पण ज्योतिषशास्त्राच्या 5 प्राचीन सिद्धांतानुसार या अमावस्येची काळी रात्र संपताच संपूर्ण ब्रह्मांडात एक मोठी सकारात्मक उलथापालथ घडून येणार आहे. देवगुरु बृहस्पती आणि ग्रहाची एक अशी दुर्मिळ, बलाढ्य आणि महाशक्तिशाली युती निर्माण होत आहे, जिचा थेट प्रभाव तुमच्या राशीवर पडत आहे. हा ग्रह बदल इतका वेगवान आहे की 15 जूनच्या अमावस्येनंतर तुमच्या नशिबाचे चक्र प्रचंड वेगाने उलट फिरणार असून रखडलेली कामे अचानक मार्गी लागतील. तुमचा राशी स्वामी स्वतः न्यायदेवता शनी महाराज आहेत आणि तुमच्यावर साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे. परंतु या 15 जूनच्या अमावस्येनंतर ग्रहाचा तो भयानक, क्लेशदायक आणि नकारात्मक प्रभाव अचानक थंडावणार असून भाग्याची दारे उघडणार आहेत. हा काळ तुमच्या विचारसरणीत कमालीची स्पष्टता घेऊन येईल. आजवर तुमच्याच घरात राहून किंवा तुमच्या अगदी जवळ राहून तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारे, तुमच्या प्रामाणिक स्वभावाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला अंधारात ठेवणारे कपटी लोक कोण होते, याचा अत्यंत धक्कादायक खुलासा या अमावस्येनंतरच्या पहिल्याच दिवशी होणार आहे. ब्रह्मांड स्वतः तुमच्या डोळ्यावरील अंधाराची पट्टी ओढून काढणार असून शत्रूचे सर्व डावपेच उलथून लावले जातील. या नव्या पर्वाची आणि सुखाची सुरुवात अमावस्येनंतर तुमच्याच घरात एक अत्यंत पवित्र, अदृश्य आणि दिव्य सकारात्मक शक्तीच्या प्रवासाने होणार आहे. स्वतःच्याच रक्ताच्या नातेवाईकांनी, जवळच्या माणसांनी तुमच्या कठीण काळात गैरफायदा घेऊन तुम्हाला आजवर पावलोपावली जे टोमणे मारले, ते सर्व आता कायमचे बंद होणार आहे. तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारे ते विषारी शब्द त्या लोकांच्याच घशात अडकणार आहेत, कारण ही दिव्य शक्ती तुमच्या कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ तुम्हाला मिळवून देण्यासाठी तुमच्या घरात पाऊल ठेवणार आहे. पैशाच्या चणचणीमुळे निर्माण
झालेले मानसिक तणावाचे वातावरण संपून अचानक धनलाभाचे मार्ग मोकळे होतील. 15 जूनच्या या महाअमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात आणि घराच्या उंबरठ्यावर एकाच वेळी अशा 3 अद्भुत गोष्टी किंवा व्यक्तीचा संबंध येणार आहे ज्या तुमच्या संपूर्ण नशिबाचा चेहरामोहरा बदलून टाकतील. यात पहिली शक्यता म्हणजे एखाद्या युगपुरुषाच्या किंवा दैवी तेज असलेला एखादा वाटसरू अचानक तुमच्या समोर येईल. हा वाटसरू तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकटाच्या वेळी जेव्हा तुम्ही अत्यंत हताश असाल तेव्हा प्रकट होईल. तो तुमच्याशी फार काही बोलणार नाही, पण तुमच्या पाठीवर हात ठेवून तुम्हाला सुखी जीवनाचा असा एक गुप्त कानमंत्र देऊन जाईल, ज्या एका शब्दाने तुमच्या मनातील सर्व भीती आणि संभ्रम कायमचा नष्ट होईल. दुसरी अत्यंत महत्वाची शक्यता म्हणजे एखादा सिद्ध साधू किंवा तपस्वी पुरुष थेट तुमच्या घराच्या दारावर दस्तक देईल. गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या मनात जी एक प्रचंड अस्वस्थता आणि नात्यामधील दुरावा निर्माण झाला होता त्याचे निवारण करण्यासाठी हा साधू निमित्त ठरेल. हा साधू पुरुष तुमच्या घरात पाऊल ठेवताच घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, करणी बाधा आणि जुन्या वाईट दृष्टीचा अंत होईल, जो तुम्हाला भूतकाळातील चुकांमधून मुक्त होण्याचा मार्ग दाखवेल आणि तुमच्या डोळ्यात पाहत तुमच्या उज्ज्वल भविष्याची अशी काही गुपिते सांगेल जी ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. आणि या सर्वांमध्ये तिसरी आणि सर्वात आनंदाची घटना म्हणजे तुमच्या घरात किंवा जवळच्या नात्यात एका दिव्य बाळाचा जन्म होईल किंवा तसा शुभ संकेत मिळेल, जे बाळ म्हणजे तुमच्या घराण्याचे कल्याण करणारा साक्षात कुलदीपक असेल. या बाळाच्या पाऊल गुणांनी तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य, कोर्ट कचेरीचे वाद आणि नातेवाईकांचे टोमणे एका झटक्यात हवेत विरून जातील. जेव्हा घरातील लोक या आनंदाच्या वार्ताची किंवा त्या व्यक्तीची नावे तुमच्या कानावर घालतील तेव्हा भूतकाळातील सर्व वेदना आठवून तुमचे डोळे नकळत आनंद अश्रूंनी घळाघळा पाणवतील. गेल्या अनेक महिन्यापासून मकर राशीवर जो एक भयंकर अशुभ ग्रहाचा प्रभाव होता, ज्याने तुमच्या हक्काच्या नात्यामध्ये आणि कामात अडथळे आणले होते, तो काळाकुट्ट प्रभाव आता 15 जूनच्या महाअमावस्येनंतर समूळ नष्ट होणार आहे. जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील सदस्यासोबत जे जुने गैरसमज आणि वाद धुमसत होते, या अमावस्येनंतर अत्यंत शांतपणे मिटणार आहे. ज्या लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला त्यांना स्वतःच्या चुकीची तीव्र जाणीव होईल. ती माणसे स्वतःहून नतमस्तक होऊन तुमच्या जवळ येतील. आता लक्ष द्या, निसर्ग तुम्हाला या अभूव बदलाचे काही अत्यंत नवीन आणि गुप्त संकेत या अमावस्येनंतर देण्यास सुरुवात करणार आहे. पहिला संकेत म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दारावर किंवा खिडकीजवळ अचानक एखादा दुर्मिळ काळा पक्षी किंवा पांढरे गाय येऊन उभी राहील आणि काही वेळ तिथेच थांबेल. दुसरा भयंकर संकेत म्हणजे घरात बसलेले असताना अचानक तुमच्या डाव्या हाताला किंवा कपाळावर प्रचंड प्रमाणात खास सुटू लागेल, जो की अचानक येणाऱ्या मोठ्या धनलाभाचा प्राचीन संकेत मानला जातो. तिसरा अत्यंत रहस्यमय संकेत म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या घरात अचानक काळी मिरी, कापूर किंवा चंदनाचा सुगंध नसतानाही जाणवू लागेल. हे 3 संकेत दिसतात सावध व्हा आणि समजा की दिव्य शक्तीने तुमच्या घरात प्रवेश केला असून तुमची सुवर्ण काळाकडे वाटचाल सुरू झाली आहे. निसर्गाचे हे अदृश्य संकेत ओळखण्यात जर तुम्ही यशस्वी झालात तर येणारा काळ तुम्हाला राजासारखे वैभव मिळवून देईल. जुन्या सर्व निराशा मागे सोडून द्या, नव्या पर्वाच्या आनंदाने स्वागत करा. हे महाभाग्य आणखी मजबूत करण्यासाठी आणि मकर राशीची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी अमावस्येनंतर सरक 3 दिवस सकाळी लवकर उठून देवघरात गायीच्या शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. अत्यंत शांत चित्ताने आपल्या कुलदेवतेची आणि स्वामी समर्थाची मनापासून प्रार्थना करा. या पवित्र काळात कोणत्याही गरजू किंवा गरीब व्यक्तीला काळे कापड, छत्री किंवा उडीद डाळ यासारखे वस्तूचे मनोभावे दान करा. यामुळे तुमचे राशी स्वामी शनिदेव अत्यंत प्रसन्न होतील. कुंडलीतील 7.5 दोष मिटून ग्रह बलवान होतील, ज्याचे थेट शुभ परिणाम तुमच्या आरोग्यावर, नोकरीवर, व्यवसायावर आणि ढासळलेल्या नात्यावर दिसून येतील. या उपायानंतर घरातील कटकटी आणि भांडणे कायमची बंद होऊन संपूर्ण घरात सुख, समाधान आणि अखंड शांतता नांदू लागेल. निसर्ग तुम्हाला वेदना देण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्माची भरपाई करून तुम्हाला सुखाचे दिवस देण्यासाठी हे प्रसंग निर्माण करत आहे. जर तुम्हाला अंतर्मनातून वाटत असेल की तुमची वेळ आता बदलणार आहे तर
आताच्या आता कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जो भक्त संपूर्ण श्रद्धेने स्वामीचे नाव लिहिल त्याच्यावर स्वामीचे समर्थाची अंतिम कृपा होईल, यात तीळ मात्र शंका नाही. स्वामी महाराज तुमचे सदैव भले करो. धन्यवाद.